हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळामध्ये समावेश। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवेंची पोलिसांकडून धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवारांचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांनी आज महायुतीची बैठक बोलावली। विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता। पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजपा आमदारासोबत। भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो। वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे बंटी भांगडी यांसोबत। दिल्लीमध्ये सीएनजी दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ। दिल्लीमधील नवीन सीएनजी दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर पोहोचले। कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे होता। इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय। अशीच परिस्थिती कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट। ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूरांची एंट्री होण्याची शक्यता। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉरचा आराखडा समोर। उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार केलं जाणार। भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॉरिडॉर प्रकल्प हाती। कोल्हापूरच्या सोळांकूर गावामध्ये ऑपरेशन मंकी। गेल्या 4 दिवसांमध्ये माकडांचा तब्बल 63 जणांना चावा। माकडाला पकडण्यासाठी वन विभाग, रेस्क्यू टीम आणि गावातील तरुणांकडून शोध मोहीम। महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान। बुलडाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। नांदेडमध्ये केळीच्या बागा भुईसपाट तर मालेगावात डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त।